सर्वांना जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचाराला मिळतं जुळतं असणारे सर्व महापुरुष यांना मी वंदन करतोय। आज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्ह्याच्या या कमिटीच्या वतीने या निपाणीमध्ये 14 ऑक्टोबर आज बाबासाहेबांनी ज्या तारखेला संपूर्ण भारतीय बहुजन समाजाला बुद्धांचा धम्म दिला, तो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आज औचित्य साधून या ठिकाणी एक छोटासा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत। या कार्यक्रमासाठी विचारपीठावरती उपस्थित असणारे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बेळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल प्रधान सर, आत्ताच या ठिकाणी आपले विचार मांडलेले आपल्या या निपाणी पंचकृषीमध्ये अतिशय नव्यानं कायद्याविषयक एक काम करणारे आमचे गावचे सुपुत्र, आमचे मित्र ॲडव्होकेट राजू थरकार, ज्या हॉलमध्ये आपण बसलो आहे या हॉलच्या निर्मितीसाठी ज्यांनी अनेक वर्षे एक संघर्ष केला ते आमचे ज्येष्ठ मित्र अशोकजी लाखे, त्याचबरोबर बुद्धांच्या धम्माच्या प्रचारासाठी आणि बाबासाहेबांचा विचार या भागामध्ये सेवानिवृत्तीनंतर काय करावं असे ज्यांना प्रश्न पडतं, या भागातील या सर्व निवृत्तधारकांना एक आदर्श असं काम करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर मानेजी, आत्ताच या ठिकाणी निवेदन केलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश धमरक्षित, व्यासपीठावरती उपस्थित असणारे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बेळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधी निवेदिताताई, त्यांच्यासोबत आलेले कल्लोळ गावचे आमचे सर्व धम्मबांधव, या निपाणी भागातून निपाणी शहरासह मग यमगर्णी असेल, कोडणी असेल, सुळगाव असेल, कोगनोळे असेल, आमचे धनाजे आहेत, बुदुलमुख असेल आणि या भागामध्ये गळदग्याचे लोक दिसत आहेत। आमच्या निपाणी जताडवेसचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मदाळे आहेत, त्यानंतर लोकेश आहेत, त्यांच्यासोबत असलेले आमच्या या सर्व धम्मबांधवांच्या सोबत हाताला हात या ठिकाणी देणारे त्यांचे सर्व सहकारी आमचे पत्रकार मित्र, त्याचबरोबर बुदुलमुखचे सागरजी, पुंडलिक आहेत, आमचे या ठिकाणी पंडित मामा आहेत, अनेक जण आहेत, सर्वांची नावं काही घेता येत नाही। आपल्या निपाणी भागामध्ये प्राथमिक शिक्षक संघाचे SC/ST संघाचे अध्यक्ष आमचे मित्र शेवाळे सर आहेत, DT कांबळे सर आहेत, लोकरे सर आहेत, बरेच जण आहेत, सगळ्यांची नावं घेता येत नाही। पण आज हा एक आगळा वेगळा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजूजी या ठिकाणी त्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी बोललेला आहेत। या दुनियेमध्ये धार्मिक क्रांती अनेक झाल्या असतील, धार्मिक क्रांती अनेक झाल्या असतील, पण बाबासाहेब नावाचं एक वादळ या दुनियेमध्ये जन्माला आलं आणि एकही रक्ताचा थेंब न सांडता धम्माची क्रांती आणि ती शेवटची क्रांती ज्या महापुरुषांना केलं त्यांचे आम्ही सर्व अनुयायी आहोत। बाबासाहेब इयत्ता 10वी झाले आणि बाबासाहेबांच्या हातामध्ये बुद्धांचा धम्मचरित्र हाती पडलं। ते वर्ष होतं 1907 आणि त्यानंतर बाबासाहेब बुद्धांच्या धम्माचं तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत 1935पर्यंत येतात आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील येवल्या शहरामध्ये बाबासाहेब समस्त हिंदू बांधवांना, समस्त भारतीयांना सांगतात, मी अपघातानं हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झाला, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही। 13 ऑक्टोबर 1935 ही घोषणा आणि त्यानंतर 1935 नंतर सलग 21 वर्षे पुन्हा बाबासाहेब वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करतात, धम्माचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या धर्मगुरूंचा अभ्यास करतात, अनेक विचारांचा अभ्यास करतात आणि 1956ला बाबासाहेब आजच्याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956ला या संपूर्ण भारतीयांना
आपल्या सर्व बहुजन लोकांना, मारामांगांना, चांबारांना, डोरांना, वडरांना, देशातील समस्त मागासवर्गीयांना बुद्धांचा धम्म दाखवतात आणि त्या धम्माच्या वाटेवरती चालण्याचा आदेश देऊन या ठिकाणून निघून जातात. आम्ही तुम्ही त्या वाटेवर चाललोय का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. बंधूंनो, बाबासाहेबांनी मला आणि तुम्हाला आणि समस्त बहुजन समाजाला ज्या काही गोष्टी दिलेत त्या बाबासाहेबांच्या गोष्टी आम्ही ऐकतो असं आपण जगाला सांगतोय. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, बाबासाहेबांचं आम्ही तुम्ही काय ऐकतोय याचं उत्तर आम्ही समाजाला विचारलं पाहिजे, आम्ही तुम्ही त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं आणि बाबासाहेबांच्या त्या विचाराच्या जागरणीसाठी, त्या जागृतीसाठी, या समाजासाठी माझ्यासारखा तुमच्यासारखा काय करतोय, हा जर प्रश्न बाबासाहेबांच्या निधनानंतर 60-65 वर्षानंतर मी तुम्ही जर विचारलं नाही तर बाबासाहेबांचे नाव घ्यायला आम्ही तुम्ही लायकीचे नाही. बाबासाहेबांनी 4 मे 1955ला बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना करतात. या देशातील या ठिकाणी आमचे या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष कादरी साहेब आहेत, ते मुस्लिम समूहाचे आहेत. बंधूंनो, या देशामध्ये अनेक धर्म आणि अनेक संस्कृतीचं जतन होतं. मी पुन्हा ज्या ज्या ठिकाणी जातोय, भिकाजी सर आहेत, आम्ही पुन्हा सांगतोय लोकांना की आम्ही बाबासाहेबांच्या धम्मात आहोत का. बाबासाहेबांच्या धम्मात जर असू तर बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धांच्या धम्माचं आम्ही कोणतं पालन करतो, आम्ही करत नाही असं त्याचं उत्तर आहे. राजू सर अतिशय तळमळीनं सांगत होते, बुद्धांच्या धम्मात आला काही धोका नाही आहे, कायद्यासाठी लढाई आम्ही करतोय, तुमची साथ द्या. राजू सर, बाबासाहेबांनी 56ला धम्म दिला. बाबासाहेब या दुनियेतले सर्वात हुशार माणूस, 40 वर्षाहून अधिक काळ या धम्माचा विचार करतात, या तत्त्वज्ञानाचा विचार करतात आणि त्या धम्माची दिशा आम्हाला दाखवतात. आम्हाला ती दिशा अजून दिसत नाही. आणि कायद्याची लढाई कशासाठी लढायची, कुणासाठी लढायची? मुळात आम्ही या धम्मात आलो का याचं उत्तर आहे नाही आहे. मुळात आम्ही बाबासाहेबांचा धम्म, बुद्धांचा धम्म स्वीकारलो का? निप्पाणी भागामध्ये किती जण आम्ही बुद्धांचं धम्म स्वीकारलं सांगा. आम्हाला प्रश्न पडतो, माझ्या SCच्या त्या सवलतीचं काय होणार? मी म्हणतोय ते SCची सवलती फेकून द्या. माणसाला जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे, माणसाला जगण्यासाठी बाबासाहेब सांगतात धम्माची आवश्यकता आहे. मुस्लिम धर्मामध्ये ही सगळी मंडळी दिवसातून 4 ते 5 वेळा एकत्र येतात. आम्ही तुम्ही वर्षातून 5 वेळा एकत्र येतो का हा प्रश्न आहे आमच्यासमोर. कादरी साहेब इथं आहेत, ते त्या समूहाचे दिवसातून 5 वेळा, पहिल्यांदा भेट झाली नाही ठीक आहे, दुसऱ्या नमाजला भेट झाली नाही ठीक आहे, तिसऱ्या नमाजला भेट झाली नाही ठीक आहे, चौथ्या नमाजच्या वेळी का होणार त्यांचे बांधव एकमेकाशी भेटतात आणि एकमेकाशी संवाद करतात. आम्ही तुम्ही वर्षातून 5 वेळा संवाद होतो का याचं उत्तर भिकाजी नाही आहे. वर्षातून 5 वेळा एकत्र येत नसू तर बाबासाहेबांच्या विचाराचं गप्पा मारण्याचा मूर्खपणा आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचे आम्ही लायकीचे नाही. जर जैन धर्माचे लोक दर रविवारी एकत्र येत असतील, जर मुस्लिम समाजाची लोक दररोज 5 वेळा एकत्र येत असतील, जर ख्रिश्चन धर्माचे लोक दर रविवारी एकत्र येत असतील, तर बाबासाहेबांचं नाव घेणारे, बुद्धांचं नाव घेणारे, बुद्धांच्या प्रतिमा लावणारे, बाबासाहेबांची प्रतिमा गळ्यात बांधणारे आम्ही तुम्ही कोणत्या दिवशी एकत्र येणार? 6 डिसेंबरच्या सकाळी लोकांना, समाजातल्या लोकांना उठवावं लागतं, चला बांधव आज बाबासाहेब निघून गेल्याचा दिवस आहे. 14 एप्रिलच्या दिवशी मिरवणुकीच्या वेळी आम्ही जागे होतो, त्याच्या आधीच्या सकाळच्या कार्यक्रमाला समाजातल्या बांधवांना उठवावं लागतं. आज 14 एप्रिल आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. बाबासाहेब जर या समाजामध्ये, या दुनियेमध्ये, या भारतामध्ये जर जन्मले नसते तर माझी तुमची अवस्था काय झाली असती याचा विचार करा. आज समांतर संसद निर्माण होत आहे, आज समांतर राज्यघटना तयार होत आहे, आज समांतर सगळी यंत्रणा उभी राहत आहे आणि अशा या
अतिशय वादळी परिस्थितीमध्ये आम्ही तुम्ही राज्यघटना बाबासाहेबांनी दिली त्याचं संरक्षण करण्यासाठी जर एकत्र येत नसो तर उद्याचा दिवस गळ्यात मडका आणि पायाला लोटकं हे असणार आहे, याचं भान आम्ही ठेवायला पाहिजे. आणि म्हणून सांगतोय की बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजाला जर एकत्र बांधणारी कोणती गोष्ट असेल, समाजाला एकत्र बांधणारी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे धर्म. फक्त धर्मासाठी आणि धार्मिक पूजा अर्चेसाठी लोक एकत्र येतात, अन्य कोणत्याही कामासाठी एकत्र नाही. आणि बाबासाहेबांच्या निधनानंतर माझ्या समाजाची अवस्था अशी आहे, आम्ही धर्म पाळला नाही आणि धम्म तर पाळायचा विषयच नाही. आम्हाला गणपतीची आरती पाठ आहे. गणपतीच्या आरतीच्या वेळी विठ्ठलाची आरती का म्हणतात याचा अक्कल आम्हाला नाही आहे. गणपतीच्या मूर्तीसमोर दत्ताची आरती का म्हटली जातं याचा अक्कल आम्हाला नाही आहे. गणपतीच्या मूर्तीसमोर 5 ते 6 आरत्या होतात. गणपती एक आणि 6 देवांची आरती. आणि आमच्या काही लोकांना याचं पाठांतर आहे. आणि आमचे दोस्त आमचे धम बांधव सांगतात मी अजून यात याल नाही म्हणून मी जरा बाजूला आहे. अरे तू काय मेल्यावर येतोस याच्यामध्ये? तू केव्हा येणार याच्यामध्ये? माझा आजोबा याच्यामध्ये आला नाही, ठीक आहे, शहाणपणा नव्हतं, आजोबा आला नाही. माझा बाप, माझ्या बापाला काय कळालं नाही, फक्त बाबासाहेबांचं नाव घेतलं, बाप पण बाजूला गेला. बाबासाहेबांच्या नंतर माझी तुमची ही 4थी पिढी. आम्ही अजूनही लोकांना सांगतोय मी अजून यात आलं नाही, त्यामुळं मला हे काही जमत नाही. लाज वाटायला पाहिजे आम्हाला. तू बाबासाहेबांच्या निधनानंतर जर 60-70 वर्षानंतर याच्यात येणार नसेल, राजू कोणती कायद्याची लढाई लढणार तुम्ही? लढाई केव्हा लढायची असते, संघर्ष केव्हा करायचा असतोय? जर मी बुद्धाची धम्मा दीक्षा घेतलेली आहे आणि मी नोकरीच्या ठिकाणी गेलेलो आहे, मला तिथं घेतलेलं नाही, एक तरी मेंबर सांगा, तालुक्यात सांगा, एक जिल्ह्यात सांगा, मी बुद्धांचा धम्म स्वीकारलो आहे आणि नोकरीसाठी मला अडथळा आलं आहे. आपण काहीही केलेलं नाही आहे, शून्य कृती केलोय. आणि मग बाबासाहेबांच्या गप्पा मारतोय. कधी? स्मशानभूमीमध्ये. कुठं गप्पा मारतोय? माणूस मेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये आपण एकत्र येतोय आणि गप्पा मारतोय. याला जरा कंपाऊंड मारून घ्यायला पाहिजे. इथं जर लाईटची व्यवस्था केली पाहिजे, तिरडी आपण स्टीलची आणायला पाहिजे, आपण बौद्ध धर्मामध्ये ही विधी केली पाहिजे. काय अर्थ आहे सांग? आणि म्हणून बाबासाहेब सांगतात जगातील सगळे लोक धर्माच्या नावाखाली एकत्र आलेत. धर्म एकमेव अशी गोष्ट आहे तुम्हाला संघटित ठेवतं, तुम्हाला बांधून ठेवतं. आणि माझं तुमचं दुःख नाही आहे, आम्ही ना हिंदू धर्मात आहे ना बौद्ध धर्मात आहे. हिंदू धर्म तुम्हाला स्वीकारत नाही आणि बौद्ध धर्म तुम्हाला पचत नाही. काय लायकी आहे माझी तुमची? बाबासाहेबांचा हा धम्म दीक्षा घेतलेला 14 ऑक्टोबर 1956चा स्मरण करण्याचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा दिवस आहे. हे औचित आहे. कधी विचार केलोय का? मी पण नाही तर माझी पिढी तर कशी येणार आहे? या प्रवाहामध्ये माझी पिढी, माझा मुलगा यात कसं येणार? कधी त्या मुलाच्या वाढदिवसाला बाबासाहेबांची प्रतिमा पूजलाय तुम्ही? काय जयंतीला तुमच्या घरात प्रतिमा पूजू नको म्हणून कोण सांगितले? जर गणपती आणून पूजत असाल तर माझं मत आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक विधीला टेबलावरती बुद्धांची मूर्ती ठेवा, बाबासाहेबांची मूर्ती ठेवा आणि म्हणा ना बुद्ध वंदना. म्हणालोय का आपण? जर आम्ही तुम्ही बुद्ध वंदना म्हणणार नाही तर मुलं कधी म्हणणार? आमच्या कानावरती आजानचे शब्द पडतात आणि आमच्या गल्लीतली मुलं त्या आजानातली शब्द म्हणतात. कादरी साहेब, माझ्या गावातल्या पुतळ्यासमोर धनगरांचं मंदिर आहे. धनगराच्या मंदिरामध्ये राजू आहेत साक्षीला, या ठिकाणी एक स्पीकरवरती धनगराची गाणी लावतात. आमची मुलं त्या गाण्यावरती नाचतात. कधी पुतळ्यासमोर अशी बुद्धांची गाणी लावलाय तुम्ही? नियम असा आहे, प्रसार माध्यम वारंवार 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 ते प्रसारित केल्यामुळं आम्हाला मालिकांची नावं पाठ आहेत, बाबासाहेबांची पुस्तकाची नावं पाठ नाहीत. मालिकेमधले हिरो पाठ आहेत, त्यांच्या भूमिका पाठ आहेत, त्यांचे संवाद पाठ आहेत, त्याचं टायटल गीत पाठ आहे. पण बाबासाहेबांनी दिलेलं बुद्धांच्या धम्माचं पंचशिलाचं दुसरं चरण काय माहीत नाही आहे. काय दुर्दैव आहे पा. आणि कोण विचारलं तुला काय येत नाही? आम्ही अजून यात येत नाही. कधी तुझं घर पेटल्यावर येणार? कधी येणार याच्यामध्ये?
माझा बाप जर याच्यामध्ये आला असता तर माझ्यामध्ये थोडंफार आलं असतं, आणि मी जर याच्यात आलो असतो तर माझ्या मुलांना थोडंफार आलं असतं. माझी मुलं जर हे केली, पुढच्या 50 वर्षामध्ये हा भारत प्रबुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याची सुरुवात अजूनही झालेली नाही आहे. बाबासाहेबांची जयंती करायला निघालो आम्ही. दादरच्या लोकांनी बाबासाहेबांना एकदा त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला गेले. दादरमधल्या लोकांनी बाबासाहेबांना त्यांच्या वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला गेलं. बाबासाहेब त्यांना केकचले, ओरडले. कुणाचा वाढदिवस म्हणाले, कशासाठी? बाबासाहेबांना ह्या अशा महाभूतींचं, या देवतांचं, महापुरुषांचं व्यक्तिपूजा मान नव्हतं, देवपूजा मान नव्हतं. बाबासाहेब म्हणाले मी येणार नाही, त्यांना निरोप दिला येणार नाही म्हणून. पण बाबासाहेब विचार केले, या लोकांना तिथं जाऊन मी हे का येत नाही सांगितलं नाही तर हे लोक असंच लोकांचं वाढदिवस करत सुटतील. बाबासाहेब त्या कार्यक्रमाला आले आणि बाबासाहेब सांगितले, तुम्ही माझ्यासारख्यांचं असं वाढदिवस करत राहिला, जयंती पुण्यतिथी करत राहिला, तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज बाबासाहेबांच्या निधनानंतर समाजाचं वाटोळं आणि वाटोळं झालं. याचं कारण काय? आमचा इतिहास आम्हाला माहीत नाही आणि तो इतिहास जाणून घेण्याचं आमची इच्छा नाही. मला बुद्ध चरित्र माहीत नाही, माझ्या मुलाला चरित्र होणार नाही, पाठ माहीत होणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, अशा प्रकारचे प्रसंग वारंवार या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या या बुद्धांच्या धम्माच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं पहिलंच या ठिकाणी उद्दिष्ट आहे की समाजामध्ये बुद्ध विहार पाहिजे. आमच्या तुमच्या समाजामध्ये जागेसाठी भांडण करून आम्ही बुद्धविहार बांधलेत. पण त्या बुद्धविहारमध्ये गणेश काय चालते मला तुम्हाला माहीत आहे. त्या बुद्धविहारमध्ये काय चालतं? आज एकही समाज असा नाही की ज्या समाजामध्ये बुद्ध भवन नाही आहे, आंबेडकर भवन नाही आहे. जिथं समाज नाही तिथं आंबेडकर भवन आहे. समाजाच्या प्रत्येक गावागावामध्ये आंबेडकर भवन आहे. काय आंबेडकर भवनमध्ये चालतंय? याची संकल्पना काय आहे? याची संकल्पना ही आहे की समाजाचं या ठिकाणी एकत्रित बसण्यासाठी एखादा हॉल पाहिजे, तिथं लोक एकत्र आले पाहिजेत, तिथं एकमेकाचे प्रश्न सांगितले पाहिजेत, एकमेकाच्या भावना सांगितल्या पाहिजेत. समाजाचे प्रश्न काय आहेत ते कुणी सोडवणार, कसं सोडवणार, कशासाठी सोडवणार, याची चर्चा करण्यासाठी हे भवन आहेत. आमच्या समाज भवनमध्ये एक्सपर्ट खेळण्याशिवाय काहीच चालत नाही. काय बुद्ध चरित्राची चर्चा होते, काय बाबासाहेबांच्या विचाराची चर्चा होते. एवढा मोठा महापुरुष लंडनमध्ये शिकत असताना प्रचंड थंडी, तिथली लोक दारू पिल्याशिवाय जगत नाहीत. लंडन ब्रिटनमध्ये लोकांना दारू पिल्याशिवाय शरीर या ठिकाणी त्यांना बाहेर जायला साथ देत नाही, एवढी प्रचंड थंडी. आणि इथं अभ्यास करणारा आमचा बाप या प्रकारच्या वस्तूला हात लावून नाही, जवळ गेलं नाही. पावाच्या तुकड्यावरती जगून आणि आम्हाला तुम्हाला या ठिकाणी माझ्यासारख्याला असं कोट बोलून सन्मानानं फिरण्याची संधी दिली. आणि माझ्यासारखं काय करतोय? समाज पैसे मागायला आलं की बाहेर कुलूप लावून आत कड लावून आम्ही बसतोय. ही आमच्या समाजाची अवस्था आहे. आणि ही का अवस्था आहे की आत्तापर्यंतच्या लोकांनी समाजाचं अशा प्रकारचं वाटोळं करत आलेत. लोकांच्यावरती विश्वास नाही, माझ्यावरती विश्वास नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक आपण एकत्र आले पाहिजे. बहुजन समाजातील सर्व लोक एकत्र आले पाहिजे. आज राजघटनेबद्दल एक जरी शब्द बाहेर पडला, फक्त आणि फक्त महार समाजातील लोक एकमेकाशी चर्चा करतात. राजघटना अंधारात आहे, राजघटना धोक्यात आहे, भारतीय संविधान नष्ट होणार. फक्त महार समाज ही चर्चा करतोय. इतर कुठल्याही समाजाला या राज्यघटनेचं दुखणं देणं नाही, घेणं नाही, काय गरज नाही त्यांना. आणि म्हणून या देशातला एक तरुण ज्या काळामध्ये बाबासाहेबांनी 1925, 26, 27च्या दरम्यान या हिंदू धर्माचं मनुस्मृतीचं जळण करतात, आजपर्यंत राज्यघटनेबद्दल फक्त बोलत होते, पण गेल्या काही वर्षामध्ये या राज्यघटनेची होळी करण्याचे धाडस इथल्या लोकांनी केले. आणि काय करायचं राहिलं आता? आणि काय करायचं राहिलं? तुम्ही मनुस्मृती जाळला, आम्ही राजघटना जाळतोय. तुम्ही संसदेमध्ये बसला, आम्ही नवीन संसद उभं केलं. राम मंदिर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आता काय राहिलं?
गळ्यात लोटका आणि साळोतं बांधण्याचं शिल्लक राहिलं आहे. आम्ही तुम्ही या राजघटनेच्या संरक्षणासाठी जर एकत्रितरित्या काम केलो नाही तर उद्याचा समाज आम्हाला अजिबात या ठिकाणी माफ करणार नाही. आणि म्हणून बांधव हो, बाबासाहेबांनी दिलेल्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिला, या धम्माचं वाटोळं असं झालं. बाबासाहेब निपाणीच्या सभेमध्ये सांगतात की माझा समाज शासनकर्ती समाज बनणार, शासनकर्ती जमात बनणार. काय कुठं बनलाय? बाबासाहेब कधी सांगितले? झाली 100 वर्षे होत आली तुम्हाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया देऊन. आम्हाला राजकीय हक्क देण्यासाठी बाबासाहेबांनी RPI दिलं. या RPIचं वाटोळं आम्ही तुम्ही केलं. कुठं एक ग्रामपंचायतचं सदस्य आहे निपाणला बाबासाहेब आले आणि असं सांगितले. कुठल्या गावामध्ये RPIचा माणूस निवडून आलाय सांगा? कुठल्या गावामध्ये बाबासाहेबांचा दम, बुद्धांचा दम आहे सांगा? ना RPI नाही, ना बुद्धांचा दम नाही. आणि आमचे हे रेकॉर्डिंग करणारे आमचे मित्र दिवस रात्र समता सैनिक दलाचा प्रचार करतायत. बाबासाहेबांनी माझ्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दल तुम्हाला दिलं. तुमचं कवच कुंडल तुमच्या हाती दिलं. काय समता दल निपाणी भागामध्ये गेल्या वर्षी आमच्या काय या मित्रांनी आणलं. आम्ही 2017 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया इथं आणलं. RPIचा अजून थारा नाही आहे. आणि मग आम्हाला आणि तुम्हाला या बाबासाहेबांच्या 3 गोष्टी जपता आल्या नाहीत. काय आपण बाबासाहेबांचं कुठलं काय पालन करतोय? काय बाबासाहेबांचं ऐकतोय? आज गावागावामध्ये जयंतीमध्ये डॉल्बी आणावं, काय आणू नये, पहिला मुद्दा. मग जयंती कमिटी. जयंती कमिटीचा अध्यक्ष केव्हा ठरणार? आम्हाला त्या कमिटीने काय शब्द दिलं पाहिजे? डॉल्बी आणणार आहे हे सांगितलं पाहिजे. इथं राजू आहेत. मी एकदा जयंती कमिटीचा अध्यक्ष असताना 2000 मध्ये 100 कमी एवढी रक्कम गोळा झाली ती समाजाची. किती? 1900 रुपये भिकाजी. आणि आज डॉल्बीसाठी 1 लाख रुपयेसाठी माझ्यासारख्यांच्या दारात येऊन शिवी घालून चाललेत. मास्तर बाबासाहेबांच्या जीवावर नोकरीला लागला आहे आणि जयंतीच्या डॉल्बीसाठी पैसे देत नाही. बाबासाहेबांच्या विचारानं चालणारा माझ्यासारखा अनुयायी काय डॉल्बीसाठी पैसे देऊ दे? डॉल्बी नाही तर जयंती नाही. बऱ्याच गावामध्ये हे घडलेलं आहे. डॉल्बी नाही तर जयंती नाही. आम्ही कधी विचार करणार? 10-10 लाख रुपये गणपतीला उत्सव करण्यासाठी साजरे करतात लोक, गोळा करतात. आम्ही 4 लाख तर गोळा करूया. 1 लाख डॉल्बी, 1 लाख फटाके, 1 लाख लाइटिंग आणि 1 लाख इकडम तिकडम 4 लाख खतम. हा समाजाचा पैसा बाबासाहेबांच्या निधनानंतर किती पैसा गेला त्या पैशाची काही दिशा नाही आहे. आणि म्हणून मित्र हो, बाबासाहेबांनी दिलेलं वचन आहे, बाबासाहेबांनी दिलेला शब्द आहे की माझा समाज सुरक्षित राहायचा असेल, माझा समाज संघटित राहायचा असेल तर तो धम्माचं पालन केलं पाहिजे. आणि धम्माचं विसंगत करणारा बाबासाहेबांचं विचार अशी गद्दार आहे. आणि हे आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर बाबासाहेबांचे पणतू निपाणीमध्ये या ठिकाणी आले, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिले आणि ते गेले. बाबासाहेबांच्या या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची या ठिकाणी आमच्या भागामध्ये काम चालू आहे. हे काम करणारं वरचं नेतृत्व आहे ते बाबासाहेबांचे पणतू माननीय राजरत्न आंबेडकर. राजरत्न आंबेडकर स्वतः ॲडव्होकेट आहेत, स्वतः MBA आहेत, अनेक विषयाचे तज्ज्ञ आहेत. बाबासाहेबांच्या नंतर जागतिक बुद्ध धम्माच्या परिषदेला या ठिकाणचं जे कोणी असतील ते कुणीही गेलं नव्हतं. 1-2दा रजिस्ट्रेशन झालं होतं, नंतर कुणीही गेलं नाही. नंतर कुणी गेलं? इतर धर्माची लोकं गेली, बामणाची लोकं गेली आणि सांगितलं आम्ही बुद्धाचे धम्माचे आहोत म्हणून. आणि तिथल्या जागतिक बौद्ध धर्माची जी संघटना आहे त्याच्याकडून पैसा लाटला, जागतिक बँकेकडून पैसा आणला. आम्हाला तुम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही तुम्ही कुठं आहोत? जयंती कमिटीला नगरपंचायतीचं ग्रामपंचायत पैसा आलं किती, ते कुणी आणायचं आणि त्याचं वाट कसं लावायचं. या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने, भारताच्या वतीने जागतिक स्तरावरती नेतृत्व करणारे आज राजरत्न आंबेडकर आहेत.
आणि त्यांनी एका बाजूला धम्माचा प्रचार आणि दुसऱ्या बाजूला एक त्यांनी योजना आणली आहे. त्या योजनेचं नाव आहे एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे. एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे, अ स्टेप टुवर्ड्स इकॉनॉमिक अपलिफ्टिंग. आपला पैसा आपली बँक, माझा पैसा माझी बँक. बाबासाहेब 1 एप्रिल 1935ला बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावरती जगातले अर्थतज्ञ, भले भले अर्थतज्ञ चिंतन करतायत आज पण. आणि याच ग्रंथावरती आधारित 1 एप्रिल 1935ला बाबासाहेब रिझर्व्ह बँकेची स्थापना करतात. आज भारतामध्ये बँकांची बँक, मातृसंस्था बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. या RBIच्या मार्गदर्शनाखाली भारतातल्या सगळ्या बँका काम करतात. बाबासाहेबांच्या आर्थिक तत्त्वज्ञान हे जगातले अनेक देश अनुकरण करतात. आणि बाबासाहेबांचा समाज काय करतोय? बामणांच्या बँकेचं अनुकरण करतोय. आज सारस्वत बँकेच्या शाखा 200च्या वर आहेत. 100हून अधिक वर्षे ही बँक काम करते. 3% लोकांची बँक, 200हून अधिक बँका जगभरामध्ये आहेत. बाबासाहेबांनी जगाला अर्थनीती दिली, भारताला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिलं. भारतातल्या सगळ्या बँका बाबासाहेबांच्या विचारानं काम करतात. बाबासाहेबांच्या समाजामध्ये एकही बाबासाहेबांच्या नावाने बँक नाही. सगळ्यांनी सहभाग घ्याच घ्या. 2,500 रुपये सहज जातं. सहज कशालाही देऊन जातो. आता उद्यापासून, आज रात्रीपासून देव बसले. नवरात्र उत्सव आणि दसऱ्याला 4,000, दिवाळीला 8,000, गावच्या महालक्ष्मीला 5,000, गणपतीला 2,000, शिमग्याला 5,000, पाडव्याला 2,000, वर्षातून 25,000 रुपये कुठल्याही कामासाठी उपयोग न होता असंच वाहून जातं. मित्रहो, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालणारी ही BBI म्हणजेच बुद्धिस्ट बँक ऑफ इंडियाची बँक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, या सोसायटी तुम्ही सभासद व्हा. तुमच्या घरातल्या लोकांना करा, तुमच्या गावातल्या लोकांना करा. आणि हे 2,500 रुपये मी आजपर्यंत आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या कुठल्याही कामाला दिलं नाही. फक्त जयंतीला दिलं होतं. ती जयंती सगळी वाहून गेली. आता रचनात्मक काहीतरी काम राजरत्न आंबेडकर आमच्यासमोर आणलेत. आम्ही तुम्ही त्याचे या बँकेच्या स्थापनेच्या इतिहासाचे साक्षीदार आपण होऊया. हे साक्षीदार होण्यासाठी फक्त आणि फक्त 2,610 रुपये आपण द्यायचं आहे. या 2,610मध्ये 2,500 रुपये शेअर्स वर्गणी, 110 रुपये रजिस्ट्रेशन. आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये 4,000 शेअर झालं तर ती बँक निपाणी शहराला जवळच याच ठिकाणी कुठंतर आमचं आणायची योजना आहे. राजरत्न साहेब आम्हाला त्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितले आहेत. आपण सर्वांनी एका बाजूला धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुसऱ्या बाजूला या चला आर्थिक पाऊल पुढचं टाकून या बँकेच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी हातभार लावूया. माझं बोलणं थोडंसं जास्त झालं असेल, जरा पचनी न पडणारं असेल तरीसुद्धा आपण शांतपणे ऐकून घेतलात.